पण पुढे परत एकदा महत्त्वाची अपडेट नाशिक प्रकरणातली आता समोर येते। छत्रपती संभाजीनगरातली घरी आता शिरसाटांच्या आरोपानंतर पोलीस हे जलील यांच्या घरी आलेले आहेत, घरी दाखल झालेले आहेत। तर पुढचे अपडेट्सही आता येत आहेत। छत्रपती संभाजीनगर इथल्या त्यांच्या घरी आता पोलीस दाखल झाल्याची माहिती आहे। इम्तियाज जलील यांनी सर्व शिरसाटांचे आरोप फेटाळले होते आणि त्यानंतरच आता पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। पुढची चौकशी करण्यासाठी पोलीस घरी दाखल झाल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, आता ताजी दृश्य आपल्याला मिळतात। पोलीस आता इम्तियाज जलील यांच्या घरी दाखल झालेत। तर इम्तियाज जलील यांच्यावर थेट पालकमंत्र्यांनी आरोप केला होता की निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवण्यामध्ये एमआयएमचा आणि इम्तियाज जलीलचा हात आहे। आणि त्यानंतर चौकशीमध्ये नाशिकच्या पोलिसांना जे धागेदोरे सापडले त्या अनुषंगाने एमआयएमचा नगरसेवक मतीनला सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या सगळ्या अनुषंगानं गेल्या 5-6 दिवसामध्ये निदा खान इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये होती, तर त्याच अनुषंगानं चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत ते सगळे कर्मचारी आता चौकशी करण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे प्रकरण नाशिकमध्ये घडलं त्यानंतर निदा खानची पाठराखण इम्तियाज जलील यांनी केली होती। इम्तियाज जलील यांनी पाठराखण केल्यानंतर त्यांच्यावर संशयाची सुई होती की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एमआयएम आणि इम्तियाज जलील यांचा हात आहे असा थेट आरोप ज्यावेळेस केला त्यावेळेस पोलीस सुद्धा त्या अनुषंगाने तपास करीत होते। कालच्या अटकेनंतर जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने चौकशी होण्याची शक्यता दिसते आहे आणि त्यामुळेच पोलीस दाखल झालेले आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगरच्या घरी आता पोलीस दाखल झालेत। काल निदा खान या मुख्य आरोपीला अटक झाली होती आणि त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी आता छत्रपती संभाजीनगर इथल्या इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल झालेत। तर यातही काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वीच इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले होते। निदा खान हिची पाठराखण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता, तर इम्तियाज जलील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी आता त्यांच्या घरी छत्रपती संभाजीनगर इथले पोलीस दाखल झाले। नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातली महत्त्वाची अपडेट आपण समोर बघतोय। इम्तियाज जलील यांच्या घरी आता पोलीस दाखल झाले, त्यातही काही खुलासे होण्याची शक्यता आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वीच इम्तियाज जलील आणि MIM या पक्षावर आरोप केले होते। मतीन पटेल हा MIMचा नगरसेवक याने निदा खानची पाठराखण केल्याची तसंच तिला लपवल्याची माहिती मिळाली होती। त्या संदर्भातच चौकशीसाठी आता इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगर इथल्या घरी पोलीस दाखल झालेत। यातही काही नवीन खुलासे होण्याची आता शक्यता आहे। TCSचे धागेदोरे हे संभाजीनगरमध्ये आहेत आणि MIM पक्षाशी जोडले गेलेले आहेत असं वक्तव्य आता काही वेळापूर्वी संजय शिरसाटांनी केलं होतं आणि त्यानंतरच्या पुढच्या चौकशीसाठी आता इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल झाले। MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर निदा खानला लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत परत एकदा जोडले गेलेत। माधव, आता काय पुढचे अपडेट्स आहेत? काही वेळापूर्वीच आता इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल झालेत। इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत, आतमध्ये गेलेले आहेत। इम्तियाज जलील यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि ज्या गोष्टी आतापर्यंत तपासामध्ये समोर आल्या आहेत त्याच अनुषंगाने त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। निदा खानवर ज्यावेळेस आरोप झाले, गुन्हा दाखल झाला त्यावेळेस इम्तियाज जलील यांनी पाठराखण केली होती। त्यानंतर काल रात्री निदा खानला जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून अटक करण्यात आली त्यावेळेस अधिक संशयाची सुई ही इम्तियाज जलील यांच्यावर होती। त्याच अनुषंगाने हा तपास सुरू असावा। अगदी धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता TCSच्या धर्मांतर प्रकरणात महत्त्वाचे अपडेट्स येण्याची शक्यता आहे।